नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। ज्या खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये 2018-19 पासून पीक जळीत झालेले 378 प्रस्ताव नुकसान भरपाईसाठी सादर केले आहेत। त्यापैकी फक्त 13 प्रस्तावांना नुकसान भरपाई मिळालेली आहे। सदर नुकसान भरपाई देण्याचे अधिकार गेल्या 5 ते 6 वर्षापासून प्रादेशिक संचालकास दिले गेले आहेत। त्यामुळे त्रुटी पूर्तता करणं या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रस्ताव प्रलंबित राहतात आणि त्या प्रस्तावाला मंजूर व्हायचा वेळ फार त्या ठिकाणी लागतो। त्यामुळे प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार हे मंडल कार्यालयातील अधीक्षक अभियंत्यांना द्यावेत व खानापूर मतदारसंघातील प्रलंबित प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी विनंती करणार आहे। कारण अध्यक्ष महोदय श्रीकांत निवृत्ती भगत माझ्या आटपाडी तालुक्यातले उंबरगावचे शेतकरी आहेत। 2021 मध्ये त्यांचा ऊस जळाला होता। विधान भवन येथे पावसाळी अधिवेशनामध्ये खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी शेतकऱ्यांचे प्रलंबित असणाऱ्या नुकसानीच्या प्रस्तावास मंजुरी मिळावी यासाठी आवाज उठविलाय। महावितरण कंपनीच्या वीज वाहिन्यांच्या स्पार्किंगमुळे खानापूर मतदारसंघातील सन 2018-19 पासून पीक जळीत झालेली 378 प्रस्ताव आहेत। त्यापैकी फक्त 13 प्रस्तावांना नुकसान भरपाई मिळाले। सदर नुकसान भरपाई देण्याचे अधिकार गेल्या 5 ते 6 वर्षांपासून प्रादेशिक संचालकास आहेत, परंतु त्रुटी पूर्तता व वेळकाढूपणामुळे प्रस्ताव प्रलंबित राहतात। त्यामुळे प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार मंडळ कार्यालयातील अधीक्षक अभियंता यांना द्यावेत व खानापूर मतदारसंघातील प्रलंबित प्रस्ताव लवकर मंजूर करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार सुहास बाबर यांनी आवाज उठविलाय। सुहास बाबर। धन्यवाद अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून मी सरकारचं या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे। हा फक्त माझ्या मतदारसंघाचा विषय असा आहे असं नाही, तर बऱ्याच मतदारसंघांचा हा विषय असू शकतो। अध्यक्ष महोदय, महावितरण कंपनीच्या वीज वाहिन्यांच्या स्पार्किंगमुळे किंवा ज्यावेळेला वीज वाहिन्या तुटतात त्यावेळेला अनेक शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी शेतीचं नुकसान होतं। माझ्या खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये 2018-19 पासून पीक जळीत झालेले 378 प्रस्ताव नुकसान भरपाईसाठी सादर केले आहेत। त्यापैकी फक्त 13 प्रस्तावांना नुकसान भरपाई मिळालेली आहे। सदर नुकसान भरपाई देण्याचे अधिकार गेल्या 5 ते 6 वर्षापासून प्रादेशिक संचालकास दिले गेले आहेत। त्यामुळं त्रुटी पूर्तता करणं या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रस्ताव प्रलंबित राहतात आणि त्या प्रस्तावाला मंजूर व्हायचा वेळ फार त्या ठिकाणी लागतो। त्यामुळे प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार हे मंडल कार्यालयातील अधीक्षक अभियंत्यांना द्यावेत व खानापूर मतदारसंघातील प्रलंबित प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी विनंती करणार आहे। कारण अध्यक्ष महोदय श्रीकांत निवृत्ती भगत माझ्या आटपाडी तालुक्यातले उंबरगावचे शेतकरी आहेत। 2021 मध्ये त्यांचा ऊस जळाला होता। ती नुकसान भरपाई मिळण्यापूर्वी आता 2025 मध्ये परत त्यांचा ऊस पार्किंगमुळे जळाला आहे। तर माझी विनंती आहे की औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी विनंती आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।